एवढा भारी आहे ना भाई, एक नंबर वाटते। महाबळेश्वर भाई पावसात जो वातावरण भाई एक नंबर भाई। अरे एवढा मोठा लाभू तू यांनी हा जो एक पॅकेट घेतला ना, हा एक पॅकेट मी नुसतं इथे उभ्या उभ्यात खाल्ला। मागितले चॉकलेट घेतले मागितले चॉकलेट। येस, ही फ्रीचा डिमांड करून आलोय भाई, फ्रीचा डिमांड। नमस्कार मित्रांनो, नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये। आणि आजच्या ब्लॉग मध्ये भरपूर जास्त इंटरेस्टिंग असणार आहे। तरी बघा आपली मंडळी सगळी बघा, काहीतरी युनिक असणार आहे आजच्या ब्लॉग मध्ये। आम्ही चाललेलो आहे महाबळेश्वरला ट्रिपला आणि भरपूर महिन्यांनी प्लॅन झाला आमच्या सगळ्यांचा की ट्रिपला जाऊयात करून। आजचा दिवस आमचा कुठला उजाडला माहिती नाही, पण ठीक आहे, पावसाने सुरुवात केली आहे एकदम मजेदार। तर आजच्या ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा, भरपूर जास्त राडा घालणार आहे, जे काही तुम्हाला बघायला भेटणार आजच्या ब्लॉग मध्ये खूप जास्त मजा येणार आहे। मेन विषय तुम्हाला सांगतो काय माहितीये का, 3 वाजल्यापासून 3 वाजले, आम्हाला रात्री 3 वाजता निघायचं होता, आता वाजले 7 होते, 5:45 झाले। आणि 5:45 होऊन पण मेन आम्हाला काय पडत होतं, कुणाला काय पडत होतं, नारळ। 3 वाजल्यापासून नारळच होते, नारळचा काय भेटला नाही। मग पेट्रोल डिझेल वगैरे फुल केला दोन्ही गाड्यांमध्ये। तिथे बघू शकताय आपण 2 गाड्या काढलेल्या आहेत, एक आपली नोवा असणार आहे आणि एक आपली वेरणा असणार आहे। तर दोन्ही गाड्या फुल भरून पब्लिक चाललेली आहे आपली। सो ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा आणि भरपूर जास्त मजा करा ब्लॉगला। तर पब्लिक गणपती बाप्पा मोरया, चला सुरुवात करतो, निघतो मी फटाफट। पावसाने देखील एकदम जोरदार सुरुवात केली आहे, तर मजा येणार आहे, चला लेट्स गो। तर चला आपल्याला महाबळेश्वर नंतरला आपल्याला तिकडनं जायचं आहे। आपण जी बुकिंग केलं हॉटेल, म्हणजे त्या हॉटेल फार्म हाऊस टाईप समजून झाला। सो भरपूर जास्त एन्जॉय करणार आहे। बट माझं असं म्हणणं आहे की 2 ब्लॉग पार्ट 2 मध्ये नाही करत, पार्ट 1 मध्ये मी जे काही ब्लॉग मध्ये होईल ते करतो, कारण की एडिट करायला थोडासा लोड येतो त्याच्यामुळे। सो पार्ट 1 पर्यंत तुम्ही एन्जॉय बघा काय करता मी काय नाही ते। तर चला ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा। गणपती बाप्पा मोरया। तर गाईज आता आम्ही थांबलेलो आहे अर्ध्या रस्त्यात मध्ये पेनला। कोणाला हे बघा, ही आपली दुसरी गाडी इथं आहे आणि आपली मेन गाडी इथं आहे। तर आता आम्ही आलो इथं नाश्त्याला, पेनला आलोय, पेनच्या नाक्यावरती। तर बघूया चला काय नाश्ता वगैरे काय भेटतंय का नाही। मध्ये आता देणार आहे आम्हाला, मध्ये पैसे भरणार ना आमचे, मीच कंगाले काय तिथे डिझेल भरून आमचे दिवस किती झाले। आला महाबळेश्वर, अरे 5 मिनिटात, टेन्शन थंड व्हायचं, हे गरमीचं ठिकाण आहे। ज्यांना काय येत नाही ह्यांची डिश, आता मी आले तर तावा पण मारून दे। मग चटणी तरी चाकून घे जरा, कशी आहे, कशी आहे, यम्मी डिलिशियस चटणी ॲडेड विथ वॉटर। तर काय तिथे आता सगळ्यांनी घेतलेलं आहे, मिसळ पाव घेतला आम्ही अर्ध्यानी, तर अर्ध्यानी इडली चटणी घेतलेली आहे। हा साऊथचा आहे, चटणी का चेंज केली गावाला डायरेक्ट साऊथचा झाला। याच्यामध्ये काय डाएट आला, मध्ये पण डाएटर होता वाटतं, मध्येचे पावच बाहेर आले, मजेचे पाव एकावर एक। किती वाजता पोहोचणार होतो आपण पोहोचणार होतो 8 वाजता, 8 वाजता। ओ भाई मारो मुझे, मारो मुझे, मारो। इथे टाइम झालेला आम्हाला 8:30 वाजता, अजून भरपूर लांब जायचंय, पण काय विषय नाही, सगळा टाइमपास होतून जाणार आहे आपल्याला। टाइमपास 5 वाजता चेक इन आहे आमचं। हा आम्ही आता महाबळेश्वरच्या ना खालच्या साईडला थांबलेलो आहे, का माहितीये का,
कारण की साहेब बोलतायत का वरनं गाड्या खाली येतात अर्ध्या, त्या बोलतात अर्ध्या असं नाही पाडणार, कारण का अर्ध्यावरती अर्ध्या खालती असं करणार आहे. बघूयात आता. इथं गाड्या वगैरे थांबलेल्या आहेत या साईडला, इथे पण थांबलेले आहेत, काका वगैरे पण थांबलेले आहेत. वरनं वाटतं फोन वगैरे आलेत का बरं वरच्या गाड्या खाली पाठवा, नंतर मग खालच्या गाड्या वरती पाठवतो, कारण की दरड वगैरे कोसळतात वगैरे बोलतात. गेल्या टायमाला ऐकलं होतं आम्ही पण, त्याच्यामुळे थोडीशी रिस्क होती, बट ठीक आहे. बघूया आता काय बोलतात. गाईज इथं गाड्या वगैरे पण सगळ्यात थांबलेल्या आहेत बघा, आपल्या गाड्या पण इथं थांबल्यात दोन्ही पण. अर्धा तास लागणार आहे काही, ते टाइमपास करा आता. ते बोलतात वरनं गाड्या सोडतात अर्ध्या अर्ध्या आणि अर्ध्यावरती अर्ध्या खालती असं करतायत, असा विषय. आम्हाला वर नाही जायचं, आम्हाला खाली जायचं वर. काय यार जिंदगी झंड झाली, एवढ्या लांब आलो आणि अजून टाइम लागणार आहे. अर्धा तास थांबायला लागेल, वरनं गाड्या सोडणार आहेत अर्ध्या, मग अर्ध्यावरती पाठवणार आहे, असा विषय आहे. झालं काय पण असे का झालं? अरे ते दरड वगैरे कोसळते ना त्याच्यामुळे. बघत गाईज अर्धा तास काय टाइमपास करणार, तर सगळे बाहेर निघले बघा. सगळे गाडीतनं बाहेर निघले. आता काय टाइमपास तर करणार काय, हाय पण नाही काय. आता रस्ता झालेला आपला चालू कंटिन्यू. तर चला आता लेट्स गो. आता वरती मस्त आहे की हे बघा कसला भारी वाटतंय बघायला, एक नंबर वाटतंय. आता तुम्हाला कॅमेऱ्यामधून एवढं काय दिसतं मला माहिती नाही. तर मंडळी बघू शकताय जी दरड कोसळली होती ती बघा या ठिकाणी आहे, आणि गाड्या आमच्या सोडल्या तरी त्या वरती दिसतच आहे तुम्हाला. हे बघा डंपर वगैरे भरून पाठवतात माती वगैरे, आणि कशी कोसळली बघा ते बघा, वरून डायरेक्ट खाली सोडला रस्ता, गाडी पण पडली. मित्रांनो सगळीकडे इथे दरड कोसळलेलीच आहे बघा, बघू शकताय बघा, जिथे इथे डंपर वगैरे उभे केले आहेत. आणि हा ऍक्च्युली रस्ता बंदच केला होता पूर्ण, पण तरी सुद्धा आम्ही येतोय म्हणून आमच्यासाठी चालू केला. चला झाला आपला रस्ता क्लीन. आणि आता व्हिडिओ बघा, आता व्हिडिओ बघा 100%. काय व्ह्यू भाई, काय व्ह्यू दिसतोय. बघू शकता एक नंबर भाई. भाई पार्किंग लेन चालू कर, डिस्टर्ब नहीं तो. यहाँ पे आग किसने लगाई, किसने आग लगाई, ये धुआं ही धुआं हो गया है यहाँ पे. ये नजारा पाहुन तुम घाबर सकते हो, डोंगर के ऊपर ढग उतर गए हैं. इस भाग में 500 किलोमीटर प्रति तास से वारे बहाते हैं. ये वारे इतने बेकार है कि पतरे और पुतरे सब उड़ा के लेके जा सकते हैं. दुनिया जमाना झूठा फसाना, जीने भरने का वादा सजा मिला, शीशे आम्ही घाटाच्या वरच्या साईडला थांबलो होतो, आणि असला धुका आहे ना बोलून फायदा नाही. आणि धबधब्यासाठी आम्ही थांबलो होतो इथे. हे बघा छोटासा धबधबा आहे आणि एकदम मस्त आहे. एवढा पाणी थंड आहे ना मंडळी, एकदम बेकार. जाम भारी वाटतंय, एक नंबर वाटतंय. कसं वाटतंय व्ह्यू? एक नंबर व्ह्यू भाई. नक्कीच विजिट द्या भाई, नक्कीच विजिट द्या महाबळेश्वर भाई. पावसात जो वातावरण भाई एक नंबर. आणि आता हा बघा रस्त्यात गाडी दिसत नाहीये. आमची गाडी गेली, आम्हाला फोन केला, ते बोलतात का धुका वाढत चाललाय लवकर या म्हणून. पण भाई एक नंबर भाई, एक नंबर. काय पण बोला, खतरनाक वाटतंय. हे बघा गाडी आहे तिथे दिसते का बघा तुम्हाला. हे बघा गाडी आली बघा. चला 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 भाई लोक चला. धुका वाढत चाललाय त्याच्यामुळे आमची वाट लागत चालली, अजून काय नाही. चला. वर्षात वारे निळे पे सारे आभाळ वाहून गेले. फायनली आपली गँग होती पुढे गेलेली, ती भेटली आपल्याला. आणि आता गाडी अल्टीपल्टी चेंज झालेली आहे. आम्ही आलोय आमच्या गाडीत आता कमबॅक, आणि गेलेत आता मोठ्या नोवामध्ये. गाईज कुणालचे नातेवाईक भेटले आपल्याला. हे बघा कुणालचे नातेवाईक. हा कोणाचा भाई ये भगवान क्या जुलूम है. बाबा पिसाला गाईज पिसाला तर फुकट फोन पण घेऊन द्यायचा. आधी वांदे झाले ते 10% बॅटरी आहे. गाईज एवढा भारी आहे ना भाई, एक नंबर वाटतं, एक नंबर. मौसम तो ऐसा लग रहा है दिल गार्डन गार्डन हो रहा है. लिपस्टिक पिंक पिंक इमोजी गर्ल, ए जनी जी गर्ल, ए चमक छल्लू, मी
A few hours later. गाईज आता आम्ही आलेलो आहे काय मॅप्रो मला सारखं सगळं मॅक्रो तो मॅक्रोनिझम काय बोलतात तेच आठवतं. आम्ही आलेलो आता मॅप्रोला आणि आता इथे काय स्पेशल आहे म्हणजे काय नाही रे चॉकलेट वगैरे ज्यूस दिसते. अच्छा आपलं तर मॅप्रो तर नाही का भेटतं. ओके आहे काय फेमस आहे मला तर माहिती नाही. जसं तुम्हाला सांगितलं गट्टूने जाऊन बघूयात आपण डोळ्यांनी ते कसं दिसतं ते काय आहे विषय. आवडलं चॉकलेट तर घेऊ नाहीतर काय भाई गपचूप घरी येऊ. आलो तर कुठेतरी फिरायचं आहे. अजून 2-3 पॉईंट होते पण त्या पॉईंटवरती आहे ना पाऊस चालू होतं त्यामुळे आम्हाला काय जायला भेटलंच नाही. सो मॅप्रोला आलेलो आहे तर बघूयात चला मॅप्रोला तरी काय फिरायला भेटतं आपल्याला. गाईज आम्ही आता आलेलो आहे बुबू करायला. अरे इथे म्हणजे गेम आहे बघा. तो जो बॉल आहे ना तो बॉल त्या पाण्याच्या ज्या लागून खालच्या त्या पडला पाहिजे बघा. जर त्याच्यामध्ये जास्त जिंकलो तर हेतला कुठला पण आपल्याला लाबूचा टेडी बिअर भेटून जाईल. तर आता कोण कोणाच्या गर्लफ्रेंडसाठी जिंकते ते मला सांगा. फ्युचर गर्लफ्रेंड जिंकायला आम्हाला कोण देणार आहे आम्ही तर सिंगल भाई. मग तू गट्टू काय खेळतोय ना. नाही बाबा काय रे काय करायचं गर्लफ्रेंडच नाही का आपल्याला काय घेऊन करणार आहे. हा? अरे एवढा मोठा लाबू तू काय जिंकायची गरज आहे. काही पैसे नाहीत कोणाकडे सगळे भिकारी आहेत. चला जाऊया गेम खेळणार नाही. 150ला एक बॉल हे करायचंय काही फालतू. 150ला तो डॉल भेटेलच ना कसं पण. तेरा बाप यहाँ छोड़कर गया था कि तेरी माँ. गाईस हा बघा हा मिल्कशेक आहे तो टेस्ट करून बघतोय कशी टेस्ट लागते ती बघूया. या बघूयात गाईस आवडलं ना तर मी घेऊन टाकेल. विषय खोल करून टाकू. मम्मी बोलेल तरी काहीतरी गोडवा तरी घेऊन आला बाबा एवढ्या लांब जाऊन. पास कर नाही एकटाच पितो रा लात पण वाटत नाही रे पिताना. काय चहा समजत नाही त्याने. बघूयात गाईस टेस्ट करून बघूयात इकडे कसं लागतं. दूध आहे गोकुळ दूध नाही यूज करत वाटतं म्हणून एवढी टेस्ट खास नाही. प्रमोशन हा सेम बरोबर बोलली. कुठला पौर्णिमा कोजागिरी पौर्णिमा सेम टू सेम गाईस त्याची कोजागिरी पौर्णिमा. स्टार्टिंग ट्रायल फ्री देतात तर आपण सगळं फ्री पिणार आहे. बघूयात चला काय काय लागतंय चांगलं नाही वाटलंच चांगलं काय तर घेऊयात असं काय विषय नाही. पण फ्रीचं नाही तर आपण पित जाऊ. चला भाई थोडंसं पोट जरा टाईट करून जाऊ. चॉकलेट आहे हे बघू कशी लागते. खावतं दे बघ जरा ठीक आहे. ट्राय करत कसं लागतं. फ्री आहे ना एक नंबर चॉकलेट लागतं. पैशाने घेतलास ना कडवट लागला असता काय माहिती. हे बघा ना किती काय काय बघ ना भरपूर सारे आहे बघा आणि तिथे फ्री आहे. तो आता ट्रायल फ्री आहे म्हणून एक नंबर लागतंय. हा मस्त लागतंय बघ ना चॉकलेटमध्ये मिक्स आहे ना मस्तच लागतो काय पण. बरं खजूर बदाम चॉकलेट तिन्ही मिक्स आहे पण एक नंबर लागतो काय पण मला. हा बघ हाच पॅकेट होतो जो आम्ही टेस्ट केला तो. गाय इथं स्ट्रॉबेरीचं बनवत आहेत आणि इथे एक मँगोच आहे तर फ्रीसाठी गर्दी बघा. हॅलो हे बघा आमचीच पोरं इथे उभी आहेत. लढाई चालू आहे. तेच जरी नाही ते विकत असताना कोण कुत्रा नसतं इथे फ्री आहे ना म्हणून सगळे काय टेन्शन नाही. काय नाही एकच गडबड. फ्रीमध्ये एकच भेटतं. तुम्हाला आखी बॉटल पाहिजे का. गाईज महाबळेश्वरचा डीमार्ट एवढा भारी होता ना भाई एकच नंबर होता. काय हे बघा शॉपिंग बघा यावी किती केली हे बघा. हे बघा एक यांनी हा जो एक पॅकेट घेतला ना हा एक पॅकेट मी नुसतं इथे उभ्यात खाल्ला. 300 रुपयाचं आहे. मागितले चॉकलेट घेतले मागितले चॉकलेट. येस 300 रुपयाचे 10 का 12 काजू येतात ते घेतले तिने 3 पॅकेट. गाईज मी सिरियसली तुम्हाला सांगतो मी 6 चॉकलेटा खाल्ली. तिकडे ना फॅलोरे पण फ्री होते ज्यूस बी सगळं फ्री होतं. मी फ्रीचा डिमार्ट करून आलोय भाई. फ्रीचा डिमार्ट एक नंबर होता काय पण बोला. या लोकांनी विकत घेतलेत भाई. काय विकत घ्यायचे मम्मी घरामध्ये चॉकलेट आणते तीच खायची मस्त बदामात टाकून तू पण. चला गाईज आम्ही चाललो होता फार्म हाऊसला म्हणजे आमच्या इथं जो बुकिंग केलाय तो. सो तिकडे गेल्यावरती राडा गावल्यात कारण की बॅटरी पण लो आहे माझी. सो तिकडे गेलो चार्जिंग करतो. पण मामा मी काय सांगतो जाताना तर कोण नव्हतं उभं इथं काय मी युट्यूबचा आता आम्ही 2 तासात आलो एवढे सगळे लोक
तुम्ही जाऊ शकता बोलू तुम्ही शकता काय विचारलं ते बोलतात की जाताना जर तुम्ही पावती भरली असेल ना ती पावती दाखवा आम्हाला करून. आमची गाडी जी आहे ती चिखलात फसली आहे आणि दरीमध्ये कोसळता वाचली.